आज सर्वप्रथम भारतामध्ये सगळ्यात पहिल्यांदा सहकारी बँकिंग क्षेत्रामध्ये सायबर सिक्युरिटी ऑपरेशन सेंटर ही एस्टॅब्लिश करणारी एकमेव बँक आहे. ही आम्ही स्वतः करता हे नुसतं केलेलं नाही. आम्ही संपूर्ण सायबर सिक्युरिटी ऑपरेशन सेंटरचा उपयोग राज्यातील सर्व 31 जिल्हा बँका, नागरी सहकारी बँका यांना कोणताही मोबदला न घेता फ्री ऑफ चार्ज, म्हणजे आमचं प्रॉफिट त्यामध्ये कुठलाही नाही, आम्ही सर्व्हिस प्रोव्हायडर म्हणून या संपूर्ण लोकांना आम्ही सर्व्हिस प्रोव्हाइड करणार आहोत. आज तुम्हाला माहिती आहे की सायबर अटॅक अनेक होत आहेत. नुकतंच एका जिल्हा बँकेवर सायबर अटॅक होऊन 36 कोटी रुपयाचं त्यांचं नुकसान झालं, आपण ऐकलं असेल. मध्यंतरी एक अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेवर, पुण्यातल्या शेड्यूल्ड बँकेवर सायबर अटॅक होऊन 94 कोटी रुपये एका मिनिटामध्ये गेल्याचं आपण ऐकलं असेल. तेव्हा पुलवामा हल्ल्यानंतर जवळजवळ 10 लाख सायबर अटॅक्स या संपूर्ण भारतातल्या अनेक सेक्टरमध्ये झालेत. त्यामुळे बँकिंग सेक्टर हे त्यापासून वाचलेलं नाही. आणि नुकतंच एक सुप्रीम कोर्टने एक निकाल दिलेला आहे की अशा प्रकारे सायबर अटॅक होऊन जर ग्राहकाच्या खात्यातून कोणताही पैसा जर गेला तर त्या पैशाची सगळी जबाबदारी लॉ बेलमेंटनुसार त्या बँकेची राहील. त्यामुळं तुमच्या खात्यातनं सायबर अटॅक होऊन कोणताही पैसा जर गेला तर ते सगळे पैसे बँकेंना भरून द्यावे लागतील. त्यामुळे अशा प्रकारे बँकांवर खूप मोठी एक जबाबदारी आहे. या सगळ्या हल्ल्यांना रोखणं, त्या बँकांना अलर्ट देणं आणि ते सगळे हल्ले परतवणं. नुकतंच मी नाव घेऊन पण सांगायला हरकत नाही, आमच्या डॅशबोर्डवर नुकतंच सिंधुदुर्ग जिल्हा बँक आम्ही एक ऑनलाईन केली होती आणि सिंधुदुर्ग जिल्हा बँकवर अटॅक झाला, तो आम्ही लोकेट केला, तो आम्ही परतवला. आणि नुसता परतवला नाही तर त्याच्या संबंधी आम्ही अलर्ट देऊन, माहिती देऊन, पोलीस यंत्रणा माहिती दिल्यामुळं सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचं खूप मोठं नुकसान होण्यापासून नुकतंच ते वाचलेले आहेत. तर यासंबंधी सगळी माहिती माझी टेक्निकल टीम इथं आहे. ते मयूर आहेत, आमचे पाटील साहेब आहेत. या सगळ्यांनी अत्यंत श्रमाने हे सगळं तयार केलं आहे आणि याच्यावर संपूर्ण एक वर्षभर याचं टेस्टिंग, फुलप्रूफ आम्ही टेस्टिंग केलं आहे पूर्ण वर्षभर. आणि आता जवळजवळ 4 बँका आमच्याकडं लाईव्ह झालेल्या आहेत. सातारा लाईव्ह होती आहे, PDCC लाईव्ह होती आहे. त्यामुळे अशा माहिती मी जास्त आपल्याला माहिती देणं माझं महत्त्वाचं काम आहे. मी आमच्या संजय पाटलांना सांगतो, प्लीज सर कंटिन्यू. नमस्कार सगळ्यांना, पत्रकार बंधू भगिनींना, की आपण राज्य सहकारी बँकेच्या सीसॉक सेंटर सायबर सिक्युरिटी ऑपरेशन सेंटरमध्ये आपण स्वागत आहे सगळ्यांचं. आम्ही सर 2018-19ला सरांनी आत्ता आपल्याला सांगितलं की एका बँकेवरती सायबर हल्ला झाला. त्याच्यानंतर आमच्या अनास्कर सरांना त्यांच्या मनामध्ये कंटिन्युअस ह्याचा विचार चालू झाला की आपल्याला ह्या सहकारी क्षेत्रासाठी DCCBs अर्बन बँकांसाठी सायबर हल्ले होऊ नयेत याच्यासाठी काहीतरी यंत्रणा करायची आहे. आणि विचार चालू झाल्यानंतर आम्ही सगळ्यांनी मिळून, आमच्या मॅनेजमेंट म्हणून सगळ्यांनी मिळून विचार केला की हा सायबर सिक्युरिटी ऑपरेशन सेंटर उभा करायचा आहे. त्याच्यानंतर आम्ही हा उभा करण्याचा मानस सरांचा आहे, त्यालाच आम्ही कंटिन्युएशन सायबर सिक्युरिटी ऑपरेशन सेंटर आपल्या समोर आहे. ते आपण वन बाय वन तुम्हाला आम्ही त्याचं ऑपरेशन समजून सांगणार आहोत. ह्या संकल्पनेतून आम्ही जिल्हा बँकांना, अर्बन बँकांना सर्व्हिसेस देतो, त्यांना ॲडवायझरी देतो, सर्टिनला आम्ही इन टाईम कळवतो. ही यंत्रणा कशी आहे आपण थोडंसं जाणून घेऊया. थोडंसं टेक्निकल आहे. आम्ही जिल्हा बँकांच्या लेवलला त्यांचे लॉग कलेक्ट करतो, सगळेच्या सगळे लॉग कलेक्ट करतो आणि AI जे माझं आर्टिफिशियल इंटेलिजन्स जे सॉफ्टवेअर आहे त्याच्यामध्ये त्याचे ॲनालिसिस करून लॉग आहेत ते मला इकडे फॉरवर्ड होतात. लॉग फॉरवर्ड झाल्यानंतर एक डॅशबोर्ड आहे आपल्याला. आम्ही मयूर आहे माझ्याबरोबर, तो थोडंसं एक्सप्लेन करेल डॅशबोर्ड्स. आपण ज्याला म्हणतो की डिजिटल फुटप्रिंट, आपण प्रत्येक गुन्हेगार हा आपला डिजिटल फुटप्रिंट सोडत असतो. त्याने कुठून आलाय, त्याचं कसं एंट्री पॉईंट होता. तसंच आपल्याला इथे पण बघू शकता की फॉर एक्झाम्पल आता हे जे ब्ल्यू लाईन आहे याच्यामध्ये सस्पिशियस काहीतरी होतं आणि तुम्ही ही बघू शकता ग्रीन लाईन आहे. ग्रीन जी लाईन आहे त्याच्यामध्ये लेजिटिमेट ट्रॅफिक आहे, म्हणजे जेन्युइनली काहीतरी आपण रिक्वेस्ट केलेली आहे, त्याचा आपल्याला रिप्लाय आलाय. फॉर एक्झाम्पल आपण गुगल क्रोम ओपन करून त्याच्यामध्ये फेसबुक किंवा काहीतरी google.com ओपन केलं तर ती लेजिटिमेट ट्रॅफिक आहे, म्हणून ही ग्रीन लाईन येते. ब्ल्यू लाईन म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी एकतर संभाव्य धोका असू शकतो, पुढे जाऊन
त्याचं अटॅकमध्ये रूपांतर होऊ शकतं हे आपल्याला या डॅशबोर्डवरती कळतं की फॉर एक्झाम्पल आता कॅनडावरनं जी ब्ल्यू लाईन येते तर आपलं काहीतरी एखादं तिकडनं अटॅकर AI थ्रू, आता मॅन्युअली हे पॉसिबल होत नाही, तर AI थ्रू जर कोणी अटॅक करायचा प्रयत्न केला किंवा त्यांनी काहीतरी सिस्टम जनरेटेड डेटा अपलोड होतोय किंवा डाउनलोड होतोय तर हे सगळं आपल्याला सस्पिशियस ऍक्टिव्हिटीमध्ये दिसतं. म्हणजे ही ब्ल्यू लाईन म्हणजे एखादी सस्पिशियस ऍक्टिव्हिटी होते, मग याच्यावरती आपण अॅनालायझेशन करतो, त्याला मॉनिटर करतो की त्याच्यामधनं नक्की काय डेटा बाहेर गेलेला आहे किंवा तो जाण्याची शक्यता होती का, किंवा त्याच्यावरती आपण रिकमेंडेशन सोल्युशन पण सांगतो की काय करू शकतो, त्याला ब्लॉक कसं करू शकतो, कोणत्या लेवलपर्यंत तो आलेला आहे. तर हे सगळं आपल्याला या डॅशबोर्डवरती कळतं. प्लस त्याचे आपले कोणते डिव्हाइस आहेत ज्याच्यामध्ये आपला डेटा अपलोड होतोय. आता हे नेटवर्क डिव्हाइसेस आहेत सगळे, हे विंडोजचे डिव्हाइसेस आहेत, हे सगळं आपल्याला या डॅशबोर्डवरती कळतं. प्लस आतापर्यंतचे अलर्ट किती झालेत, हा डेटा तुमचा आपला 7 दिवसाचा आहे, याच्यामध्ये अलर्ट 21 अलर्ट आलेले होते. तर लास्ट टाइम जसं सरांनी सांगितलं DDoS अटॅक आम्ही कसा वाचवला, तर DDoS वरती त्यांनी जर अटॅक झाला असता तर त्यांच्या सगळ्या सर्व्हिसेस हॅम्पर झाल्या असत्या. बँक 1 दिवसाकरता, 1 महिन्याकरता किंवा कदाचित 6 महिन्याकरता पण ती बंद राहू शकली असती. तर आम्ही वेळेतच त्यांना इन्फॉर्म केलं, त्याच्यावरती सोल्युशन दिले की ते काय करू शकतात, त्याच्यावरती आयसोलेशन मध्ये टाकू शकतात, काय सर्व्हिसेस घेऊ शकतात आणि या प्रकारे तो धोका आपण संभाव्य टाळू शकतो. तसंच आता आमच्याकडे अनालिसिस आणि आम्ही त्यांना सिक्युरिटी कसं प्रोव्हाइड करतो हे सांगतील टेक्निकल हेड. जसं सरांनी सांगितलं की आपण हे नेटवर्क डिव्हाइसेस मॉनिटर करतो. त्याचे इथे बघू शकता तुम्ही, आपण एवढे इव्हेंट्स मॉनिटर केलेत. त्याच्यामध्ये जे सस्पिशियस थ्रेट्स आपल्याला डिटेक्ट झालेले आहेत ते इथे 21 मिलियन थ्रेट्स आहेत. त्या थ्रेट्समधून जे क्रिटिकल लेवलचे अलर्ट्स आहेत ते टोटल आपल्याला 7 डेजमध्ये 21 अलर्ट्स जनरेट झालेले आहेत. आता याच्यामध्ये जेव्हा आपला अलर्ट जनरेट होतो त्याच्या मीन्स जेव्हा थ्रेट्स आपले येतात, इव्हेंट्स येतात, तेव्हा मी सॉक टीम काय करते की कम्प्लिटली मॉनिटरिंग करते की कसं पर्टिक्युलर इव्हेंट्स कसे येत आहेत, त्याच्यामध्ये काही सस्पिशियस आहे का. त्याच्यावरून जर सपोज आम्हाला इव्हेंट्स अँड थ्रेट्समध्ये काही सस्पिशियस काही भेटलं तर आम्ही सेम रिकमेंडेशन तसे इन्फॉर्म करतो क्लायंटला आणि तसं ते प्रिव्हेंट करायचं ट्राय करतो. मीन्स आपल्याला इन फ्युचरमध्ये जे अलर्ट्स येणार आहेत ते आधीच आपल्या थ्रेट्समधूनच प्रिव्हेंट करायचं आम्ही ट्राय करतो. आता तुम्ही इथे बघू शकता, आपण MSC बँकचा डॅशबोर्ड आहे, अलर्ट डॅशबोर्ड. आता हा लास्ट 60 मिनिट्सचा डॅशबोर्ड आहे. याच्यामध्ये लास्ट 60 मिनिट्समध्ये क्रिटिकल अलर्ट्स नाही आलेले आहेत काही. इथे तुम्ही बघू शकता, पण त्याचे सेव्हरिटी वाईज अलर्ट्स असतात, मायनर, मेजर अँड क्रिटिकल. आता इथे बघू शकता तुम्ही, फर्स्ट जेव्हा अलर्ट जनरेट होतो तो त्याची कॅटेगरी मायनर लेवलला असते. तर आम्ही काय करतो, जेव्हा मायनर अलर्ट जनरेट होतो ते पण आम्ही चेक करतो. बट मोस्ट ऑफ द टाइम काय असतं, मायनर अलर्ट्स हे लेजिटिमेट पण असू शकतात. इफ काही त्याच्यात सस्पिशियस असेल तर आम्ही ते पण क्लायंटला इन्फॉर्म करतो तसं, आणि तसं रिकमेंडेशन देतो. मीन्स तो इन फ्युचरमध्ये मेजर अँड क्रिटिकल होण्यापासून आम्ही त्याला प्रिव्हेंट करू शकतो. सर हॅलो सर, आमच्याकडे इथे टेक्निकल पूर्ण ॲनालिसिस बसलेले आहेत. प्रत्येक ज्या वेळेला जे ॲनालिसिस येतात, एंट्री करतात, त्यावेळेला त्यांचं हे आज या शिफ्टमध्ये आहेत हे आम्हाला पहिलं कळतं. त्याच्यानंतर जे पण लॉग्स असतात ते प्रत्येकाला ॲटोमॅटिक असाईन होतात आणि लेवल असते त्याची, लेवल 1, 2, 3, आणि त्यानुसार हे ॲनालिसिस केल्यानंतर त्यांच्या वरती लेवलला एस्केलेट होतात. याला एक सिस्टम आहे, तिकीट मॅनेजमेंट सिस्टम आहे, ॲटोमेशन आहे, जो ज्या वेळेला येईल त्यालाच तो तिकीट असाईन होतं आणि त्यांनी एंड ऑफ डेला किती तिकीट क्लोज केलेले आहेत आणि ॲडवायझरी समोरच्या बँकांना कुठल्या कुठल्या ॲडवायझरी दिलेल्या आहेत आणि त्याच्यावर त्यांनी ते तिकीट क्लोज करणं बंधनकारक आहे त्यांना. आणि त्याच्यानंतर आम्ही त्यांच्याकडून पण तिकीट क्लोज करून घेतो, त्यांना हेल्प करतो, त्यांच्या नेटवर्किंगमध्ये असेल तर त्यांना पण बोलतो आम्ही त्यांच्याशी, आणि अशा पद्धतीने आम्ही 24/7 ही सर्व्हिसेस कंटिन्युअस आमची चालू राहते अविरतपणे. प्रश्न असले तर आपण विचारू शकतो. एक प्रश्न असा आहे की 24 तासामध्ये सर 24 तासामध्ये मॅक्झिमम नंबर ऑफ अटॅक्स किती नोंदले गेलेले आहेत आणि ते कसे अवॉइड केले गेलेले आहेत?
चोवीस तासामध्ये आमच्याकडे ऑन एन ॲव्हरेज 2 किंवा 3 अलर्ट जनरेट होतात, जे ऍक्च्युअल अटॅक्स करायचा प्रयत्न असतो. बाकी मेजर आणि मायनर आणि मेजर मध्ये जास्त जे अटॅक्स असतात ते कधी फॉल्स पॉझिटिव्ह पण असू शकतात, की आपण लेजिटिमेट डेटा ट्रॅफिक केलेलं आहे, सेंड केलेलं आहे किंवा एखादा मेल डाउनलोड केलेला आहे, तर लेजिटिमेट असू शकतं. पण ऑन एन ॲव्हरेज जर ऍक्च्युअल अटॅक बघितले तर 24 तासामध्ये 3 किंवा 4 असतात. नाही, पण असा कोणी कुठला इव्हेंट गेल्या काही दिवसात, गेल्या काही महिन्यात तुम्ही ऑब्झर्व केलात का की जिथे तुमच्या ॲव्हरेज पेक्षा खूप जास्त अलर्ट्स आले एखादं, असं काही झालंय का? हो, असं होतं ना. पण मग ते मेजर किंवा मायनर मध्ये जातात, की म्हणजे एखादा युजर आहे ज्याने 5 वेळेस पासवर्ड चुकीचा टाकलेला आहे, तर तो अलर्ट जनरेट होतो. पण तो लेजिटिमेट असतो, कारण की युजरने ते चुकून टाकलेलं असतं किंवा तो पासवर्ड विसरलेला असतो, त्यामुळे ते होतं. सर फॉर एक्झाम्पल एखादा युजर आहे माझा की वाशी ब्रँचला आहे तो, आणि त्यांनी लॉग इन आत्ता केलं 10:06 आणि लगेचच 10:07 किंवा 8व्या मिनिटाला तो बोरिवली ब्रँचवरून जर लॉग इन होत असेल तर हे सस्पिशियसमध्ये जातं. कारण का एकतर पासवर्ड लगेच त्यांनी फोनवरून सांगितला आहे किंवा तो इथे नाही आहे, तर हे सस्पिशियसमध्ये जातात. तर ते आम्हाला इथं अलर्ट लगेचच्या लगेच समजतात. किंवा माझे सर जर असतील की डे टू डे त्यांचं ॲनालिसिस असतं की ते 9:10 लॉग इन करणार आहेत आणि अचानक मला रात्री 12 वाजता त्यांनी जर लॉग इन केलेलं आहे तर सस्पिशियस आहे की सर जाग्यावरच नाही आहेत. मग ह्या गोष्टी आम्ही पूर्ण खात्री करतो की, आणि त्याचं एक बिहेवियर पॅटर्न असतो पूर्णच्या पूर्ण सगळा, आणि सगळ्या व्यक्तीचा मिळून सगळ्या पॅटर्न तयार होऊन मग ह्याच्यावरती आम्ही काम करतो सर. याला युजर बिहेवियर ॲनालिसिस असं म्हणतात, कारण प्रत्येक युजरचं बिहेवियर काय पॅटर्नमध्ये होतं हे AI बेस्ड ॲप्लिकेशनमधून ते रेकॉर्ड केलं जातं. राईट फ्रॉम डे 1 हे रेडी नसतं. ओव्हर द पिरियड त्याचं ॲनालिसिस होत 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 मग एकदा ते झालं की प्रत्येक युजर कसा वागतोय हे सुद्धा आपल्याला याच्यातून समजू शकतं. मग हा, म्हणजे SLA साठी म्हणताय का? सर्व्हिस लेवल ॲग्रीमेंट. आता जे नॉन क्रिटिकल आहेत त्या अलर्टसाठी आपण 15 मिनिटाचा टाइम ठेवला की तेवढ्या वेळामध्ये आपण त्या मेंबर बँकेला इन्फॉर्मेशन द्यायची असते. तो आता आम्ही अजून रिअल टाइम आणण्याच्या ऑप्टिमायझेशनच्या प्रोसेसमध्ये आहोत की जो आता मी अनालाइज केला की पुढच्या एक किंवा 2 मिनिटामध्ये समोरच्या बँकेला त्याचा कसा रिस्पॉन्स देता येईल याच्याबद्दल ॲडवायझरी आपण तयार करतो. की तुम्ही महिन्यातून 2 वेळा पैसे काढताय, पण तुमच्या त्याच ATM मधून 5 मिनिटात 10 वेळा 5-5 हजार रुपये काढले गेले तर विच इज सस्पिशियस. हा युजर पॅटर्नही अनालाइज केला जातो. नॉट ओनली एक्सटर्नल थ्रेट्स, पण थ्रेट्स म्हणजे की सायबर अटॅक होण्याचे थ्रेट्स, पण या युजर अनालिसिस वरूनही आयडेंटिफाय करू शकतो आपण की काय टाईपचा थ्रेट येतोय. त्याप्रमाणे आपण त्यांना इन्फॉर्म करू शकतो. मॅक्झिमम अटॅक्स कोणत्या कंट्रीजमधून येतात ते? हा सर, रशियामधून होत असतात बरेच वेळेला, साऊथ आफ्रिकन कंट्रीज मधूनही होत असतात. तर तुम्ही आता म्हणाल की तुमच्या ब्रँचचा झाला तो कसा झाला होता, कसा रोखला? त्या अटॅकला DDoS अटॅक असं म्हणतात. DDoS मध्ये काय होतं की डिनायल ऑफ सर्व्हिसेस, म्हणजे तो अटॅकर एवढे अटॅक्स करत असतो की, कारण हे सगळे ऑटोमाइज असतात, कम्प्युटराइज असतात, एक सिंगल अटॅकर नसतो, त्यांनी प्रोग्राम केलेला असतो. एवढे तो रिक्वेस्ट पाठवतो की तुमची जेवढी अवेलेबल बँडविड्थ आहे ती सगळी चोक केली जाते. त्यामुळे ना तुम्ही बाहेर जाऊ शकत ना तुम्ही आतमध्ये येऊ शकत. त्याला डिनायल ऑफ सर्व्हिस असं म्हणतात. तर या अटॅकमध्ये काय करतात की मग त्याच सगळ्या सर्व्हिसेसमध्ये एक असं त्यांच्यासाठी एक इन्स्ट्रक्शन कोड असा असतो की जो एक्झिक्यूट झाला तर त्यांच्यासाठी ते आतमध्ये येतात, कारण तुमच्या बाहेर जाणाऱ्या सगळ्या सर्व्हिसेस ब्लॉक असतात. आणि या सगळ्या अटॅक्स आणि सायबर सिक्युरिटीमध्ये एकच प्रिन्सिपल आहे की त्या अटॅकर्सला एकदाच बरोबर साबित करायचंय, आणि वेळेला आपल्याला 100% वेळा आपण परफेक्ट असायलाच पाहिजे, प्रोटेक्टेड असायलाच पाहिजे. ह्या प्रिन्सिपलवरती ते ऑपरेट करत असतात. आणि ते लाखो अटॅक्स करत असतात, पण त्यांचा एक जरी सक्सेसफुल झाला विच इज सफिशियंट टू गेट द कंट्रोल ऑफ युअर एंटायर इन्फ्रास्ट्रक्चर. DDoSचा कुठून आला? रशिया. विचारायचं आहे, सायबर अटॅक येणं आणि तो एक्झिक्यूट होणं जनरली किती वेळ जातो आणि त्याच्यामध्ये तुम्ही कसं काय अनालिसिस करू शकता? नाही, ते सेकंदावरती ते डिपेंडंट असतं, कारण असे मल्टिपल अटॅक्स होत असतात मल्टिपल लोकेशन्स वरून, सिंक्रोनाइज अटॅक्स, की एका वेळेला 10 कंट्रीज मधून
म्हणजे ह्या सगळ्यांची त्याला डार्क वेब वरती मीटिंग होत असतात की आता हा ऑर्गनाइज अटॅक करायचा आहे, मग ते सगळे एकत्र येतात आणि त्याच्यातून ते मल्टिपल अटॅक्स तुमच्या इन्फ्रास्ट्रक्चर वरती करत असतात आणि त्यातला एक जरी त्यांना लूपहोल सापडला आणि आतमध्ये आले तर पुढच्या काही सेकंदात ते तुमच्या नेटवर्क मध्ये येतात, त्या इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये येतात आणि मग तो एक्झिक्यूट होण्याचा टाइम बॉम्ब सारखा त्यांनी वापर केला जातो की दुसऱ्या कुठल्या तरी इव्हेंटला ते अजून एक सिक्युरिटी ब्रीच करून आतमध्ये येतात. सो ते ज्या वेळेला तुमच्या पूर्ण क्रिटिकल डिव्हायसेसचा कंट्रोल घेत नाही तोपर्यंत एक्झिक्युशन होत नाही, पण दे आर स्टील पर्सिस्टंट इन युअर नेटवर्क. ते त्यांना फेवरेबल कंडिशन ज्या वेळेला अवेलेबल होतात त्यावेळेला ते एक्झिक्यूट होतात आणि तुम्ही ज्या वेळेला ते पर्सिस्टंट असतात त्यावेळेला आपल्या अनालिसिस आणि याच्यातून त्यांना आपण इन्फॉर्मेशन काढतो की बाबा हा कोड आपल्या नेटवर्क मध्ये आलेला आहे की जो सस्पिशियस आहे, की ज्याचं कंपॅरिझन ज्या ऍडवायझरीज RBI किंवा नाबार्ड किंवा सर्टिनवाले देत असतात त्याच्याशी कम्पेअर केलं जातं आणि मग त्या मेंबर बँकेला किंवा आमच्या बँकेला सांगितलं जातं की हा तुमच्याकडे थ्रेट असू शकतो, तुम्ही याच्यावरती अशा अशा पद्धतीने यंत्रणा करा की हा रिमूव्ह केला जाईल. म्हणजे ह्या ऑर्गनायझेशनचा पर्पज हाच आहे की आम्ही बाहेरून तुमच्या नेटवर्क ऍक्टिव्हिटीज मॉनिटर करतोय आणि इथून प्रोटेक्शन दिलं जात नाही. प्रोटेक्शन एक्झिक्यूट करायची जबाबदारी बँकांची आहे, पण ते काय करायचं आहे त्याचं रिकमेंडेशन नाही, त्याच्या ऍडवायझरीज आपण देत असतो आणि येस समजतं तेच इथे बघतो. हेच तुम्हाला 24/7 ऑपरेशन आहे आणि आम्ही त्याला पूर्ण त्याची स्टेजेस माहिती असतात आम्हाला की फायरवॉलवरून आम्ही त्याला परतवलेलं आहे, फायरवॉलपर्यंत तो अटॅक करतोय, त्याचं स्टेटस काय आहे ते पण आम्हाला समजतं. इव्हन प्रत्येक अटॅक जो होत असतो म्हणजे आता सरांनी जसं सांगितलं की एखादा रॅन्समवेअर अटॅक आहे की जेव्हा फाईल तुमच्या मशीन्समध्ये किंवा तुमच्या नेटवर्क्समध्ये तुमच्या एन्व्हायरमेंटमध्ये जेव्हा येते ना तर ती लगेच रिॲक्ट नाही होत. ती वर्ष 6 महिने 3 महिने तुमचं सगळं पॅटर्न अॅनालाइज करते, त्या हिशोबाने ती अटॅक करण्याचा प्रयत्न करत असते, पण ती हळूहळू ना नेटवर्क स्कॅन करणं किंवा तुमच्या आजूबाजूचे एन्व्हायरमेंट स्कॅन करणं अशा खूप साऱ्या गोष्टी त्या बॅकएंडला करत असतात. तर कधी कधी काय होतं की मायनर जे अटॅक असतात ना ते आपण त्यांना निग्लेक्ट करत नाही, आपण त्याच्यावरती पण डीप अॅनालिसिस करतो की हा पुढे जाऊन धोका होऊ शकतो का किंवा याच्यामधनं पुढे काय काय होऊ शकतं, काय आपला लॉस होऊ शकतो का किंवा सिस्टम रॅन्समवेअरच्या खाली येऊ शकतं का, हे सगळं आपण लक्षात ठेवतो. आता तुम्हाला जर सांगितलं होतं ही ब्ल्यू लाईन आहे ही आम्ही सस्पिशियस म्हणून सोडत नाही, तिला अजून मॉनिटर करतो, ड्रिल डाऊन करतो की त्याच्यामध्ये काय काय आहे, ते IPs कुठले आहेत ते सगळं आम्ही याच्यामध्ये मॉनिटर करतो. ग्रीन लाईन ज्या इव्हन लेजिटिमेट असतील त्याला पण आम्ही अॅनालायझेशन करतो की त्याच्यामध्ये पण काही असे डेटा आहे का जो लेजिटिमेट नाहीये किंवा बाहेर चाललेला आहे हे पण बघतो. प्लस RBI, नाबार्ड, सर्टिन ज्या आपल्याला गाईडलाईन्स देतात त्याच्यामध्ये ज्या IPs असतात किंवा ज्या हॅश व्हॅल्यूज असतात त्या पण आपण या सिस्टममध्ये इंटिग्रेट केल्या आहेत. मग त्या IP वरनं जर एखादं हिट आलं तर ते लगेच अलर्टमध्ये जनरेट होतं आणि तेव्हा आम्ही त्यांना सांगू शकतो की बाबा ह्या IP वरनं पण तुमच्याकडे कम्युनिकेशन होतंय तर तुम्ही ब्लॉक करू शकता. हे पण आता हा जो आपला सेटअप आहे याच्यामध्ये आपण 20 ते 25 बँका ऑनबोर्ड करू शकतो. म्हणजे कित्येक कोटी हे अनालिसिस करण्याची क्षमता आत्ताच्या इन्फ्रास्ट्रक्चरची आहे. आणि जर का अजून बँका वाढल्या किंवा अजून इन्फ्रास्ट्रक्चर ते स्केलेबल आपण ठेवलेलं आहे की पुढे जाऊन 50 काय 100 बँका सुद्धा आपण ऑनबोर्ड करू शकू एवढं इन्फ्रास्ट्रक्चर स्केलेबल आहे. स्केलेबल याचा अर्थ काय की याच्यामध्ये ऍडिशनल हार्डवेअर आपण ठेवू शकतो की जे आता ती प्लग इन करून आपण कपॅसिटी वाढवू शकतो. अटॅक परतवण्याची क्षमता नाही का परतवण्याची करेक्ट. आता तुम्हाला जेव्हा कळतं की अटॅक झालेला आहे तर तो परतवून लावण्याची क्षमता ती फायरवॉल तुम्ही मेंटेन करतो. परतवून लावण्याची शक्यता कशी असते की मेंबर बँकेच्या इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये चेंजेस करायला लागतात आणि तो कंट्रोल तुमच्या आम्हाला इथून घेता येत नाही. वी आर नॉट अ फायटिंग आर्मी, वी आर अ मॉनिटरिंग आर्मी. आणि त्या प्रत्येक बँकेचे जे नेटवर्क सिक्युरिटी किंवा सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट आहेत त्यांनी त्यांच्या इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये चेंजेस करून घेणं आवश्यक असतं आणि ते काय करायचे आहे प्रिसाईज याची ऍडवायझरी आपण देत असतो. बँकेत ते ब्लाइंड असतात, त्यांना माहिती नसतं. ते जेव्हा आतमध्ये येतात ते स्कॅनिंग करतात तेव्हा त्यांना कळतं की ही ऑर्गनायझेशन काय आणि मग तेव्हाच त्यांना कळतं की यांची सिक्युरिटी लेवल किती आहे, म्हणजे ही ब्रिचेबल आहे नाही आहे. त्यांच्या दृष्टीने आधी फक्त एंट्री मिळवणं हाच त्यांचा एंट्री मिळवणं आणि आतली इन्फॉर्मेशन बाहेर पास करणं
तो आत आलेला व्हायरस किंवा मॅलिशियस ॲक्टिव्हिटी बी डायरेक्ट आपल्या ह्याच्यावरती अटॅक करत नाही आहे, तो बाहेर अजून ती इन्फॉर्मेशन पूर्ण देतो. या घटनेमध्ये आपल्याला कळायला पाहिजे की आपली इन्फॉर्मेशन बाहेर किती प्रमाणात जाते. त्यामध्ये कुठलाही चार्जेस घेणार त्याच्यावर नाही. आमचा उद्देश असा आहे की या आंतरराष्ट्रीय सहकार वर्षामध्ये सहकाराअंतर्गत सहकार कोऑपरेशन अमंगस्ट कोऑपरेटिव्ह हे जे प्रिन्सिपल आहे त्या प्रिन्सिपलच्या आधारे ही अपेक्स बँक आहे, ही शिखर बँक आहे. हे शिखर बँकेचे 3 टायर सिस्टीममध्ये आमच्यानंतर एक जिल्हा बँका, त्याच्यानंतर टॅक्स आहे. त्यामुळे 3 टायर जे ग्रामीण अर्थव्यवस्था आहे तिला जर सक्षम करायचं असेल तर हे आम्ही त्या जिल्हा बँकांपर्यंत पेनिट्रेट केलं पाहिजे. त्याच्याकरता आम्ही कुठलाही $0.0001 पैसा आम्ही यांच्याकडून काही प्रॉफिट कमवत नाही, चार्जेस आमचे अजिबात नाही. कारण काय आमची शिखर बँकेचं कामच ते आहे. आता आम्ही बघा, तुम्ही हे म्हणत असता आम्ही नुकती नागपूर जिल्हा बँक आम्ही घेतलेली आहे. आज नागपूर जिल्हा बँक आम्ही जवळजवळ 14 वर्ष जर नागपूर जिल्ह्यामध्ये काही ते बँक वर आलेले नाही लॉसमध्ये, की आम्ही आता ॲडमिनिस्ट्रेटर म्हणजे एक इन्स्टिट्यूशनल ॲडमिनिस्ट्रेटर फर्स्ट टाइम इन दी हिस्ट्री एका संस्थेला दुसऱ्या संस्थेवर प्रशासक म्हणून शासनाने नियुक्ती केली फर्स्ट टाइम. नाशिक जिल्हा बँक आम्ही घेतली. नाशिक जिल्हा बँकेला 900 कोटी रुपयाचा लॉस आहे. नाशिक जिल्हा बँक वर्षानुवर्ष बंद आहे, तुम्हाला माहिती आहे. आणि नाशिक जिल्हा बँक बंद आहे त्यामुळे पॅक्सला लोन पुरवठा होत नाही, पॅक्सला होत नाही त्यामुळे शेतकऱ्याला नाही होत. त्यामुळे नाशिक जिल्ह्याची संपूर्ण परिस्थिती तुम्हाला विदारक दिसते. त्यामुळे तिथं पण आज आमच्या बँकेला एका इन्स्टिट्यूशनल ॲडवायझर ही फर्स्ट टाइम इन दी हिस्ट्री आम्ही इन्स्टिट्यूशनल, आजपर्यंत प्रशासक म्हणजे ह्युमन बिईंग असायचा. त्यामुळे आम्ही कुठेही यामध्ये चार्जेस घेतच नाही. उलट आम्ही यात हे कसं केलंय तसं आम्ही बँकिंग बाय कोलॅबरेशन आहे, बँकिंग बाय पार्टनरशिप आहे. म्हणजे पैसा आमचा आणि त्यांचे क्लायंट असतात आणि आम्ही त्यामध्ये 60-40 रेशो करतो. मॉनिटर ते करतात, त्याच्याबद्दल आम्ही सर्व्हिस चार्जेस त्यांना देतो. अशा प्रकारे हळूहळू आता नागपूर जिल्हा बँकमध्ये आम्ही पाडव्याला आम्ही इन्स्टिट्यूशनल ॲडमिनिस्ट्रेटर म्हणून घेतलं आणि आज मागच्या वेळी संपूर्ण वर्षभरात 129 कोटी रुपये त्यांचं लेंडिंग होत होतं. आज 3 महिन्यामध्ये आम्ही 190 कोटी रुपये लेंड केले. पैसा आमचा आहे आणि आम्ही त्यांना देतो. त्यामुळे त्यामध्ये कुठलाही मार्जिन नाही घेत. कारण का यामध्ये एकच गोष्ट सांगतो, वरती आपण प्रेसमध्ये तुम्ही विचारलेल्या प्रश्नाला मी उत्तर देईन. आज त्याच्याकरता अपेक्स बँक ही स्ट्रॉंग असणं आवश्यक असतं. आज अपेक्स बँक ज्या पूर्वी बघायला जाते एवढी सक्षम नव्हती. तर मी जर सक्षम नाही तर माझ्या हाताखाली ज्या बँक आहेत त्यांना मी कसं काय सक्षम करणार. आज मात्र राज्य सहकारी बँक ही भारतामध्ये 5,000 कोटीच्या नेटवर्कपेक्षा जास्त नेटवर्क असणारी एकमेव कोऑपरेटिव्ह बँक आहे. एकमेव राज्य सहकारी बँक मी म्हणत नाही. आज राज्य सहकारी बँकेचा तुम्ही जर नेटवर्क बघायला जाल तर 5,000 कोटीच्या वर आहे. प्रॉफिट बघायला जाल तिची बँक 1100 कोटी लॉसमध्ये होती, ती आज 7,000 कोटी रुपये नफ्यात आहे. त्यामुळे आम्ही हा सगळा जे माझ्या जिल्हा बँकांना जे सक्षम करायचे त्याच्याकरता लागणारा जो पैसा आहे त्याची आम्ही ऑलरेडी प्रोव्हिजन केलेली आहे नफ्यातनं. त्यामुळे पुढच्या भविष्य काळामध्ये संपूर्ण सिस्टीम जर आम्हाला सक्षम करायची असेल तर या ज्या सर्व्हिसेस आहेत जे आधुनिक आहेत ते आम्हाला याच्या पुढे या सर्व लोकांना फ्री ऑफ चार्जेस दिल्या पाहिजेत. कारण आमचा कुठे यामध्ये नफा कमवण्याचा उद्देश नाही. कारण आम्ही जर नुसतं एकटेच सक्षम आहोत आणि जिल्हा बँका सक्षम नाही. कारण का राज्य सहकारी बँकेला कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांना कर्ज देता येत नाही कायद्याने. आम्हाला जायचं असेल तर थ्रू जिल्हा बँक, टॅक्स, शेतकरी याच रूटनी जावं लागतं. आणि मग जिल्हा बँक जर बंद आहे, समजा नाशिक जर बंद असेल तर नाशिकच्या भागातल्या सगळ्या लोकांना आज अनेक बँका वीक आहे. तुम्हाला नाशिक आहे, नागपूर आहे, बुलढाणा आहे. आता बुलढाणा बँकेला आम्ही 300 कोटी रुपये जस्ट दिलेले आहेत आता. तर अशा प्रकारे यवतमाळ आहे. त्यामुळे अनेक बँका अडचणीत आहेत. तर ही सिस्टीम आम्हाला जर स्ट्रॉंग करायची असेल तर त्यांच्याकडे असणारा ज्या पैसा आहे त्या पैशाला प्रोटेक्शन हे देणं हे आमचं नैतिक नाही, हे आमची जबाबदारी आहे, कायदेशीर जबाबदारी आहे. तेव्हा फर्स्ट टाइम तुम्हाला हे बघायला मिळत असेल की एखादी अपेक्स बँक अशी पुढे येऊन आणि भारतामध्ये असं अजून तरी कोणी केलेलं नाहीये. त्यामुळे आमचा उद्देश थोडा ब्रॉड आहे की सहकारातली 3 टायर सिस्टीम टोटल आम्हाला सक्षम करायच्या दृष्टिकोनातून आज आम्ही कार्यरत आहोत. त्यामुळे कुठेही यामध्ये नफा कमवण्याचा उद्देश नाही. हे जे काही खर्च आहे, आता हे स्पेशलाइज लोक आहे, मी आता त्यांच्यासमोर बोलत नाही, पण त्यांची सॅलरी खूप हाय असते आणि हे लोकांना परवडत नाही. आज जर तुम्ही अर्बन कोऑपरेटिव्ह बँकाला पाहिजे तर 25 कोटीचे बँक असेल, जेवढं इन्फ्रास्ट्रक्चर हे शक्यच नाही. आज तुम्ही ज्या बँकेचं नाव घेतलं तुम्ही 54 कोटी रुपये, ते खरं त्यांनी जर ही सिस्टीम, ती बँक मोठी होती म्हणून ती तग धरली, ती मोठी शेड्यूल बँक होती म्हणून ती सस्टेन करू शकली. तर लहान बँकाने सस्टेन होणार नाही. त्यामुळे ही सिस्टीम आहे, ही सिस्टीम आम्ही आमचा आहे संपूर्ण
8 मजले ही प्रशिक्षण केंद्र आहे, जागा आमच्याकडे भरपूर आहे. तर मग जशी जशी रिक्वायरमेंट येईल तसे आम्ही यामध्ये आम्ही इन्फ्यूज करू. त्याच्याकरता आज मी 150 कोटी रुपयाची प्रोव्हिजन ऑलरेडी आमच्या बाजूला आहे. त्यामुळे जशा आमच्याकडे बँका येतील तसंच आम्ही इन्फ्रास्ट्रक्चर हे वाढवणार. ओके, थँक्यू. वरती महाराष्ट्र बाहेरचं